नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली भांडत असतात प्रियामुळे. कारण अर्जुनने सायलीसमोर खोटं सांगितलेलं असतं की मी प्रियाला भेटणार आहे, म्हणून सायलीला खूप राग आलेला असतो. सायली विचारत असते की तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात, म्हणजे हा प्लॅन माझा नव्हता का, आपला दोघांचा होता ना, तुम्हीच तर सांगितलं होतं ना, असं अर्जुन सायलीला म्हणत असतो. मग सायली म्हणत असते की हे तुम्ही केलेलं प्लॅन आहे, तुम्ही मला सांगितलंच नाही आहे की तुम्ही प्रियाला भेटणार आहात. मग अर्जुन खूप चिडतो. अर्जुन म्हणतो की हा नेहमी ना अशाच चिडतात माझ्यावर, हे नको आहे मला, चिडा जावा, मला नाही पटणार हे, असं म्हणून अर्जुन सायलीला रागवत असतो. मग सायलीला खूप राग आलेला असतो. मग अर्जुन म्हणतो की हे किती दिवस करणार आहात, नेहमीचंच आहे तुमची ही कटकट, मीच तुम्हाला मनवायचं आणि मीच तुम्हाला करायचं, सॉरी बोलायचं, हे तुमचं ठरलेलं आहे, असं अर्जुन सायलीला म्हणत असतो. अर्जुन म्हणतो की जावा. मग सायलीला खूप रडू येतो. सायली रडत जाते आणि बेडवर झोपते. आणि अर्जुन म्हणत असतो की आता काय झालेलं आहे तुम्हाला रडायला, काय झालं आता, असं रडल्यावर मी शांत होणार आहे, माझं मन मी हे करणार आहे, नाही आहे, मी आता घट्ट होणार आहे, तुमचं काही ऐकून घेणार आहे, असं खूप अर्जुन सायलीला रागवत असतो. सायली मात्र बिचारी पाप रडत झोपलेली असते. मग अर्जुनला तर वाईट वाटत असतं सायलीकडं बघून, पण तो म्हणतो की नाही मी मन घट्ट करणार आहे, सायलीला सॉरी बोलणार नाही, कारण त्या नेहमीच अशा वागत असतात. मग त्यांनासुद्धा माझी किंमत कळू दे, त्यांना वाटू दे की अर्जुन खोटं बोललेला नाही आहे, म्हणून अर्जुनसुद्धा गप्प बसतो. सायली तशी झोपून जाते. सायलीला खूप राग आलेला असतो. मग दुसऱ्या दिवशी अर्जुन इकडे प्रतिमा उठलेली असते, सकाळी तयारी होत असते. मग तितक्यात सायली प्रतिमाच्या खोलीत येते आणि प्रतिमाला नाश्त्यासाठी बाहेर बोलवायला आलेली असते. म्हणत असते की उठलात तुम्ही प्रतिमा, त्या असं म्हणत असतो. मग तितक्यात प्रतिमा म्हणते हो. मग ती कॉफी आणून दिलेली असते प्रतिमाला. मग ती म्हणते की तुम्हाला नाश्ता इथेच आणून देऊ का, प्रतिमा म्हणते हो. मग सायली काय करते, तिला नाश्ता आणायला चाललेली असते. मग तितक्यात ती विचारते की का तुम्ही चला ना सगळ्यांसोबत नाश्ता करायला. मग प्रतिमा म्हणते नाही, नकार देते प्रतिमा सगळ्यांसमोर नाश्ता करायला. बरं म्हणून सायली निघून जाते आणि सगळ्यांना नाश्ता वाढायला ती खाली गेलेली असते. प्रतिमाला मनाला कुठंतरी वाटत असतं की सायलीचं आणि माझं काहीतरी नातं आहे, असं प्रतिमाला वाटत असतं. मग प्रतिमा तयार होऊन बसलेली असते. मग इकडे सगळे छान ब्रेकफास्ट करत असतात. मग तितक्यात कल्पना म्हणते की तन्वी, आज तू चक्क लेट उठली आहेस का गं. मग तन्वी म्हणत असते की हो मला रात्री जरा झोपमोड झाली आहे ना, म्हणजे जरा आई बिचारीची खूप आठवण येत होती. मग 2-3दा मी तिच्या खोलीत देखील जाऊन आले. मग मला आईच्या आठवणीने खूप त्रास होत होतं, म्हणून झोपमोड झाली आहे ना. मग 2-3दा उठले ना, झोपमोड झाली, म्हणून कदाचित लेट उठले मी आज. मग तन्वी म्हणते बरं ठीक आहे, काही होत नाही. मग तितक्यात मी खोटं सांगत असते. मग सगळेजण गप्प बसतात. मला आईची खूप आठवण येत नाही, जी माझी खरी आई तीच मला जवळ घेत नाही आहे, असं सगळं प्रिया खोटं ड्रामा करत असते. मग रविराज म्हणतो की हो गं प्रिया, मला कळतं तुझं, मग बाळा कळते मला तुझं, आई घेईल कदाचित, तिला आठवण आल्यावर तिला सगळे आपले माणसं आहेत हे आठवण होईल. मग इकडे अर्जुनचे बाबा देखील म्हणतात हो गं प्रिया, तू काळजी करू नकोस, जेव्हा तिला आठवण येईल ना, ती असं आपल्या सगळ्यांना खूप काळजीने बोलेल, तिला आपली दया येईल. मग ती म्हणते की बाबा मेडिकलवाल्या, औषधवाल्या, तुला काय सांगू, ती तर मला नको आहे, तिला आठवण आली तर ती मला जवळ नाही, जागेवरच ठेवू देत नाही, असं ती मनातल्या मनात म्हणत असते प्रिया. मग इकडे सगळेजण छान ब्रेकफास्ट करत असतात. तितक्यात अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो की काय रे चैतन्य, तुला जायचं नाही आहे का, म्हणजे कधीची डेट दिली आहे तुला, असं विचारत असतो. आणि इकडं सायली म्हणत असते की तुम्हाला काय बनवू, सँडविच बनवू की उपमा देऊ, असं अर्जुन म्हणत असतो. मग अर्जुनने सायलीला टाळाटाळ करत असतो. सायली विचारत असते प्रश्न आणि अर्जुन तिच्याशी बोलत नाही आहे. मग सगळे आश्चर्य होतात की अर्जुन आणि सायलीचं काही भांडण झालेलं आहे का, असं सगळ्यांना प्रश्न पडतो. अश्विन देखील आश्चर्याने बघत असतो अर्जुन आणि सायलीकडे. मग चैतन्य म्हणते अरे तुला सायली वहिनी काहीतरी
अर्जुनला अजून राग गेलेला नसतो. अर्जुन सायलीला टाळाटाळ करत असतो. मग सायली म्हणते की हो, यांना कालचा राग आलेला दिसतोय, कदाचित त्यामुळे हे माझ्याशी असं वागत आहेत. म्हणून सायली गप्प होते. मग तरीसुद्धा विचारतो, अच्छा तुम्हाला नाश्ता नको आहे, मग कॉफी देऊ का? मग अर्जुन म्हणतो नको, मला काही कॉफी नको, काही नको. मग इकडं अस्मिता म्हणते अजून काय होणार, हे दोघं भांडले असतील, हे सायलीचं नेहमीचंच आहे कटकट, ही काहीतरी केली असेल कटकट अर्जुनला. मग ही म्हणते की प्रिया म्हणते डोंबलाचं भांडण आता मीच होणार अर्जुनची राणी, असं प्रिया म्हणत असते मनातल्या मनात. मग ती सायली अर्जुनला ब्रेकफास्ट वाढते आणि इकडं पूर्ण आजी म्हणत असते अस्मिता ह्यालाच तर म्हणतात प्रेम, हे रुसवे फुगवे ह्यालाच तर म्हणतात प्रेम. मग इकडं अश्विन म्हणतो नाही हा, नक्कीच आज सूर्य कुठल्या तरी दुसऱ्या दिशेला उगवला असेल, म्हणून सायली बहिणी आणि अर्जुन चिडले असतील, म्हणून अश्विन म्हणतो. मग कल्पना पण अस्मिताला म्हणते की अगं तुला न बोलल्याशिवाय तुझा दिवसच जात नाही आहे, तू काय दुसऱ्यांना बोलत आहेस, असं कल्पना अस्मिताला म्हणते. मग सायली शांत होते की इकडं भांडल्यामुळे प्रियाला खूप आनंद झालेला असतो, आता अर्जुनची राणी मीच होणार असं म्हणत असते. आणि इकडं सगळेजण ब्रेकफास्ट छान करतात. अर्जुन देखील म्हणतो. अस्मिताला असं म्हटल्यावर सगळेजण हसू लागतात. पुन्हा आजी देखील चांगली सुनावते अस्मिताला, अगं तुला काय करणार आहे, तू गप्प बस, असं पूर्ण आजी अस्मिताला म्हणते. मग आणि अर्जुन आणि सायली गालातल्या गालात छानपैकी हसतात. सायलीला खूप प्रेम असतं अर्जुनबद्दल, अर्जुनला पण खूप प्रेम असतात. ते दोघं कदाचित खोटं खोटं भांडलेले असतात, कारण सायलीला राग आलेला असतो अर्जुनचा. इथं प्रियाला खूप राग येतो आहे दोघे हसताना पाहून. प्रिया म्हणते की नाही सोडणार आहे मी ह्या सायलीला, मीच अर्जुनची राणी बनणार आहे असं म्हणते. मग असं म्हणून सगळेजण छान नाश्ता करून घेतात. मग तितक्यात रविराज म्हणतो हां मी निघतो, हां मला महत्त्वाचं काम आहे पूर्ण आजी, मी निघून जाऊन येतो. मग तितक्यात प्रिया विचारते बाबा कुठे चाललात तुम्ही, म्हटल्यावर इकडं प्रताप म्हणतो की अगं असं बाहेर जाणाऱ्या माणसाला विचारू नये. मग प्रिया म्हणते की सॉरी हां, पण मला ना आज आई पण मला जवळ घेत नाही, मग बाबा पण माझे नसतील तर मला कसं तरी वाटेल असं म्हणतो. मग रविराज चांगलीच अद्दल घडवतात प्रियाची. रविराज म्हणतात की अगं मी नसलो तर काय झालं, आई नसली तर काय झालं, हे सगळे आपलीच लोक आहेत ना, तू राहा ना इथे. मग इकडं अस्मिता म्हणते की अगं लहान मुलगी आहेस का, बाबांसोबत जायला लहान पोरींसारखं असं करतात का कोणी. मग प्रिया म्हणते की ठीक आहे मी राहते यांच्या सगळ्यांसमोर, तुम्ही जाऊन या बाबा असं म्हणते. कारण तिला रविराजसोबत चौकशी करायला जायचं असते, पाठला करायचा असतो तिला, म्हणून ती म्हणत असते, तसं ड्रामा करत असते. मग रविराज निघतात तितक्यात आणि इकडे सगळेजण छान ब्रेकफास्ट करून जातात. मग तितक्यात सायली काय करते, मी प्रतिमा आत्याला नाश्ता देऊन येते हां. मग सगळे म्हणतात हां जाऊन ये, तू प्रतिमा आत्याला नाश्ता घेऊन जा. मग सायली प्रतिमा आत्याला खोलीतच नाश्ता घेऊन जाते. इकडं तन्वी लवकर जाऊन खोलीत जाऊन नागराजला फोन करते. मग नागराज म्हणतो हां बोल पटकन बोल, अपडेट दे असं म्हणत असतो. मग प्रिया म्हणते की काय अपडेट देणार आहे, तो तुमचा भाऊ ना कुठेतरी गेला आहे बाहेर म्हणून सांगत असते. मग नागराज म्हणतो की हे मला सांगण्यापेक्षा तू त्याचा पाठलाग का केली नाही आहेस, हे मला का सांगत बसली आहेस, तू जायची ना. मग प्रिया म्हणते मी कशी जाणार आहे त्याच्या पाठोपाठ, इथल्या सगळ्या लोकांना सोडून, हे सोडतील का मला, तुमचा भाऊ का कमी हुशार आहे का असं म्हणत असते. मग तितक्यात ती सांगते की तो ना आता त्या नर्सला, सुनीता नर्सलाच भेटायला गेलेला असणार तुमचा भाऊ, तुम्ही तितक्यात जाऊन त्या सुनीता नर्सचं तोंड बंद करा असं म्हणून सांगते. मग इकडं सायली प्रतिमा त्याला नाश्ता घेऊन गेलेली असते. म्हणते की घ्या गरमागरम तुमच्यासाठी मी उपमा केलेला आहे, खाऊन घ्या तुम्ही पोटभर असं म्हणते. मग प्रतिमा आत्या एक घास खात असते. मग तितक्यात तिला ठसका लागतो. ती म्हणते की हां थांबा, मी ना तुम्हाला मिरची आणि सगळे काढून देते म्हणजे तुम्हाला होईल. मग तिला प्रतिमा आत्याला तसं म्हटल्यावर पाठीमागचं काहीतरी आठवत असते. मग ती सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी ना इथे एकदा येऊन गेलेले आहे असं सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण सायलीला नाही काही कळत नसतं. म्हणून सायली म्हणत असते की हो तुम्ही ना, मी तुम्हाला पनवेलमधून घेऊन आले का, तुम्हाला असं बोलायचं आहे का असं म्हणत असते. मग तितक्यात कल्पना सायलीला बोलवते. मग ती म्हणते की तुम्ही नाश्ता करून घ्या, मी जाऊन येते. मग तितक्यात ती
नाश्ता करायला जाते. प्रतिमा म्हणते की अगं आपल्या घरात ना एक मोठा घोटाळा झाला आहे. मग सायली म्हणते काय आई काय झालेलं आहे? ती म्हणते ना आमच्या घरात ना आमची सायली नाश्ताच केलेली नाही आहे. ती म्हणते की आई मी यांचा डब्बा पॅक करून नाश्ता करून घेईन ना, नक्की कर हां असं कल्पना म्हणते. बरं म्हणून सायली अर्जुनचा डब्बा पॅक करत असते. तितक्यात अर्जुन आणि चैतन्य खाली येतात. अर्जुन म्हणतो की आम्ही निघालोत असं म्हणतो. मग सायली म्हणते की हे घ्या डब्बा घ्या, झालं डब्बा घ्या म्हणून ती पॅक करते आणि थर्मसमध्ये गरम पाणी दिलेले असते कारण त्याचा घसा दुखत असतो. ती म्हणते की हे घ्या तुमचा घसा दुखत आहे ना, मी तुमच्यासाठी पाणी दिली आहे, गरम पाणी प्या म्हणजे लवकर कमी होईल. ती म्हणते की चैतन्य भाऊजी ह्यांना आठवण करून या, दुपारी यांना AC चालू करून देऊ नका म्हणजे हे ऑफिसमध्ये हिमालय करून बसतील. आधीच त्यांना थंड झालेलं आहे, मग त्यात हे हिमालय करून बसतील. असं म्हटल्यावर अर्जुनला चांगलं वाटत असते की मी सायलीला माझी किती काळजी आहे. तो चैतन्याला सांगत असतो बघितलं का सायलीला माझी किती काळजी आहे. मग तितक्यात तो काय करतो चैतन्याच्या हातात डब्बा आणि बॉटल घेऊन पाठवतो. चल तू पुढे मी आलोच कॉफी पिऊन असं म्हणतो आणि सायलीला भेटायला गेलेला असतो. सायलीला म्हणतो की थँक्स हा तुम्ही माझी केअर केल्याबद्दल. मग तो म्हणतो की मला ना तुमच्या हातची कॉफी खूप आवडते. मग ती म्हणते की हसते. मग हसल्यावर अर्जुन काय म्हणतो गेला ना तुमचा राग, ये असं त्याला बरं वाटलेलं असतं. मग तो ये म्हणतो. ती म्हणते की हां पुन्हा एकदा माझ्याशी खोटं बोलायचं नाही आहे. प्रिया बाबतीत तरी अजिबात नाही. जे काही प्लॅन असतील ना आपल्या दोघांचे असतील. आता येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता नागराज सुनीता नर्सला भेटायला गेलेला असतो. तितक्यात रविराज तिथे तिच्यासोबत बोलत असतात. हे बघितल्यावर तर नागराजला खूप भीती वाटते. आता येणाऱ्या भागात नागराज आणि प्रियाची चांगली वाटच लागणारी असते आणि इकडे सायली लाडू वळत असते. मग वास आलेला असतो प्रतिमा आत्याला. बघूया आता येणाऱ्या भागात प्रतिमा आत्याला सगळं आठवेल का. मग तिथे वास बघून खाली किचनमध्ये जाते. मग ती खाली आल्यावर सायली बघते तिला. प्रतिमा आत्या तुम्हाला काही हवं आहे का असं विचारते. ती म्हणते नाही. मग ती प्रतिमा आत्यासुद्धा तिला गप बसत नाही. मग ती जाते लाडू वळायला. मग तितक्यात कल्पना आणि पूर्ण आजी हळू चोरून बघत असतात. हे बघून प्रतिमा आत्याला काय वाटतं की ती निघूनच जाते. बघूया येणाऱ्या भागात प्रतिमा आत्याला सगळं आठवेल का आणि प्रिया आणि नागराजची चांगली मस्ती जिरते. आता सुनीता सिस्टर सगळं खरं सांगणार असते. हे बघू प्रिया आणि नागराज आता त्यांचं काही राहत नाही. रविराज त्यांची चांगली वाटच लावतात. असेच अपडेट मिळण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी येत राहतील. थँक्स फॉर वॉचिंग.